नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. नातेवाईकांकडूनच 14 लाखांची फसवणूक. कबनूरच्या संशयिताला पोलीस कोठडी. इचलकरंजी परिसरात नातेवाईकांमध्येच झालेल्या विश्वासघाताच्या घटनेत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. तारदाळ येथील अभिषेक लिपारे आणि कबनूरमधील प्रकाश मेहतर हे एकमेकांचे नातेवाईक असून या नात्याचाच गैरफायदा घेत मेहतर यांनी लाखोंची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रकाश मेहतर हे शेअर मार्केट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे मार्गदर्शन करत असल्याचे सांगून त्यांनी अभिषेक लिपारे यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. दर महिन्याला 8% निश्चित परतावा मिळवून देतो असे आकर्षक आमिष दाखवत त्यांनी विश्वास संपादन केला. नातेवाईक असल्यामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे लिपारे यांनी वेळोवेळी अभिषेक ट्रेडर्स या खात्यावर एकूण 12,43,000 रुपये जमा केले. याच प्रकरणात लिपारे यांचे सहकारी प्रमोद पोवार आणि दत्तात्रय होडगे यांनी देखील मिळून सुमारे 2,40,000 रुपये मेहतर यांच्याकडे गुंतवले. अशा प्रकारे एकूण रक्कम तब्बल 14 लाख रुपयाहून अधिक झाली. मात्र गुंतवणूक करून 6 महिने उलटूनही कोणताही परतावा मिळाला नाही. त्यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर लिपारे यांनी मेहतर यांच्याकडे चौकशी करून पैसे परत मागितले. यावर मेहतर यांनी उडवाउडवीची उत्तरे देत माझ्याकडे पैसे नाहीत, तुला जे करायचं ते कर, पैसे बुडाले असं समज असे सांगितले. एवढ्यावरच न थांबता परत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही त्यांनी दिल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारानंतर अभिषेक लिपारे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार प्रकाश मेहतर आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मेहतर यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असताना आणखी काही लोकांनीही पुढे येत अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका असा इशाराही पोलिसांकडून देण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणुकींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.